नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने करूया. अभंग असा आहे: सावध सावध भजले रे राजा, सावध सावध भजले रे राजा, नहीं आवे ऐसी घड़ी जू, उत्तम नर्तनु पाया रे भाई, गाफल क्यों हुआ दीवाने जू, गाफल क्यों हुआ दीवाने जू. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो, आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणा, सावध राहण्याचं महत्त्व आहे, हरिनामाचं महत्त्व आहे. तसेच शरीराची जी संपदा आहे, आरोग्याची संपदा वाढवण्यासाठी सावध राहणं गरजेचे आहे, स्वतःची सुरक्षा करणं गरजेचे आहे आणि संक्रमणापासून संरक्षण होणं गरजेचं आहे. तर आजचा विषय याच्याशीच निगडीत आहे, संरक्षणाशी निगडीत आहे. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे विषाणू रक्षक रुग्ण वाहतुकीचे भविष्य. विषाणू रक्षक रुग्ण वाहतुकीचे भविष्य. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं सर जे समूह रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर अजय भंडरवार सर आपल्यासोबत आहेत. आणि सोबत सर जे समूह रुग्णालयातील माजी विद्यार्थी शल्यचिकित्सक डॉक्टर हेमंत आपल्यासोबत आहेत. नमस्कार, आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर अजय भंडरवार, आपण प्राध्यापक आहात, विभाग प्रमुख आहात, शल्यचिकित्सा विभाग सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. सरांच्या गाठीशी 35 वर्षाचा अनुभव आहे शल्यचिकित्सा विभागाचा, शिवाय वैद्यकीय अध्यापनाचा, आणि 20 वर्षाचा व्यवस्थापकीय सेवेचा सरांच्या गाठीला अनुभव आहे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MS केलेलं आहे शल्यचिकित्सा विभागात आणि पुढे बऱ्याच डिग्र्या पदव्या सरांनी मिळवलेल्या आहेत, जसं की FACS, FMAS, FIAGES, FBMS आणि FAIS. आणि मित्रांनो, डॉक्टर भंडरवार हे जगातील पहिले असे शल्य विशारद आहेत की ज्यांनी तोंडावाटे दुर्बिणीने जी पॅराथायरॉइड ग्लँड, ज्याला आपण एक्टोपिक पॅराथायरॉइड ग्लँड, त्यावर शस्त्रक्रिया केली. वैद्यकीय भाषेमध्ये त्याला असं म्हणतात ट्रान्स ओरल एंडोस्कोपिक सर्जरी फॉर एक्टोपिक पॅराथायरॉइड असं म्हणतात. तसेच महाराष्ट्र राज्यात प्रथमच सरांनी ट्रान्स ओरल एंडोस्कोपिक थायरॉइड सर्जरी म्हणजे तोंडाच्या मार्गाने दुर्बिणीद्वारे थायरॉइडची जी शस्त्रक्रिया सरांनी केली. आणि सरांनी महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात पहिल्यांदा जी लठ्ठपणावर सर्जरी करण्यात येते, लॅपॅरोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जरी असं म्हणतात, त्याची सुरुवात सरांनी केली. सरांविषयी अजून जाणून घेऊया की पुरस्काराविषयी सरांच्या अजून जाणून घेऊया की आपल्याला सलग 5 वेळा 2016 ते 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेजेस या अमेरिकन संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शोध निबंध या पुरस्काराने सरांनी नेतृत्व केलेल्या जे सर जे समूह रुग्णालयातील संघ होता त्याला हा पुरस्काराचा मान मिळाला. आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच MUHS नाशिक येथून बेस्ट ऑफ बेस्ट टीचर म्हणजे सर्वोत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार देखील सरांना मिळाला आहे. आणि एक सांगायची गोष्ट, मुंबईमध्ये जो अतिरेकी हल्ला झालेला 26/11ला, त्या दरम्यान जे नागरिकांना जखमा झालेल्या, ज्यांना त्रास झालेला, सरांच्या संघाने त्वरित त्यांची शस्त्रक्रिया करून, त्यांचे प्रथमोपचार करून त्यांना बरं केलं आणि नागरिकांचे जीव वाचवले. असे आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ डॉक्टर भंडरवार सर आपल्यासोबत आहेत. आणि सोबत माजी विद्यार्थी डॉक्टर हेमंत जावळे आपल्यासोबत आहेत. आपण शल्य चिकित्सक आहात व माजी विद्यार्थी आहात ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS नायर रुग्णालयातून केलं. पुढे MS शल्यचिकित्सा या विषयामध्ये सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधून केलं. आणि पुढे सर आता MCH करत आहेत, नायर रुग्णालय शेवटच्या वर्षात आहेत, निवासी डॉक्टर आहेत. सरांनी जेव्हा सर जे समूह रुग्णालयात होते तेव्हा
भंडरवार सरांसोबत विषाणू रक्षक या उपकरणाचं संशोधन केलं. आज आपण त्याविषयी जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. पहिला प्रश्न डॉक्टर भंडरवार तुम्हाला आहे की ह्या विषाणू रक्षक म्हणजे आहे काय आणि याची कल्पना तुम्हाला कशी सुचली त्याविषयी आम्हाला सांगा. विषाणू रक्षक याची कल्पना आम्हाला कोविड लॉकडाऊन्सच्या वेळेस सुचली. ॲक्च्युली जागतिक आरोग्य संघटनेने मार्च 2020ला याला जागतिक महामारी म्हणून कोविड-19 संक्रमणाला डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर मार्च 25पासनं देशात व राज्यात पहिलं लॉकडाऊन डिक्लेअर झालं आणि त्यासोबत त्याचे जे काही नियम होते की सुरक्षित अंतर ठेवा, मास्क घाला वगैरे, हे सगळे अस्तित्वात आले. आणि हा जो लॉकडाऊन आहे तो जवळपास मे एंडपर्यंत चालला. तर ह्या लॉकडाऊन वेळेस जेव्हा आम्ही संक्रमित पेशंट्सवर शस्त्रक्रिया करत होतो किंवा त्यांचे उपचार करत होतो, तर आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा ही कोविडची लाट जुलैमध्ये पीकवर होती किंवा शिखरावर होती, त्यावेळेस अधिकतर जे आरोग्य कर्मचारी होते, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्सिंग स्टाफ असतील किंवा पॅरामेडिकल स्टाफ किंवा सर्वंट क्लासचे लोक असतील, या सगळ्यांना याचं संक्रमण होत होतं. आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची कमतरता आम्हाला भासू लागली. आणि त्या काळात आम्हाला ही आयडिया सुचली की ह्याच्यावर रोकथाम करण्यासाठी किंवा याचा प्रसार टाळण्यासाठी आपल्याला काहीतरी कन्सेप्ट शोधावी लागेल. मग आम्ही त्याच्या दृष्टीने थोडं इंटरनेटवर सर्च केलं तर आमच्या लक्षात आलं की डेव्हलप कंट्रीजमध्ये असे प्रेशराइज आयसोलेशन पॉड्स उपलब्ध आहे, ज्यांनी सुरक्षितपणे संक्रमित रुग्णांची ने-आण करता येईल. त्याच्यातनं या कन्सेप्टचा जन्म झाला. फारच छान. विषाणू रक्षक विषय आपण अजून जाणून घेऊया आणि त्याच्याशी निगडीत जे आहे ते स्लाइड्स आणि व्हिडिओज, ध्वनिचित्रफीत देखील आपल्यासाठी सरांनी आणलेले आहेत. तर जाणून घेऊया डॉक्टर, एक ध्वनिचित्रफीत विषाणू रक्षकशी निगडीत आपण पाहूया एक ध्वनिचित्रफीत. 2020 साली अचानक उद्भवलेल्या कोविड-19च्या महामारीमुळे जणू संपूर्ण विश्वाच्या हालचालीस थांबा मिळाला. नव्यानेच उद्भवलेल्या या जागतिक संकटाबद्दल विशेष माहिती व उपचार ज्ञात नसल्यामुळे पुन्हा स्थिर स्थावर होण्यास थोडा वेळच लागला. याबरोबरच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचं प्रमाण देखील जास्त असल्यामुळे बरेच आरोग्य सेवा कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आणि त्यामुळे आपल्या देशापुरताच नव्हे तर संपूर्ण जगाच्या आरोग्य सेवेवरती प्रचंड तणाव पडला. जे रुग्णालयातील देखील शेकडो डॉक्टर्स, परिसेविका व इतर आरोग्य सेवा कर्मचारी रुग्णाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना, जसे की सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन जाताना या कालावधीत कोरोनाग्रस्त झाले. आपण बघितलं ध्वनिचित्रफीत आणि अजून जाणून घेऊया आपण या विषाणू रक्षक विषयी डॉक्टर हेमंतकडून जाणून घेऊया. सर, ही जी कल्पना आहे त्याचा विस्तार तुम्ही कसा केला, त्यावर संशोधन आणि त्याचा विकास कसा केला ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. जसं की भंडारवार सरांनी सांगितलं की आपल्याकडे एक समस्या आली होती की जे क्रॉस इन्फेक्शनमुळे जे निवासी डॉक्टर होते, जे हॉस्पिटलचा स्टाफ होता, त्याच अफेक्ट होत होते. त्यामुळे असं होतं किंवा जे रुग्ण आहेत त्यांना सेवा कोण देणार. त्यासाठी मग आमच्याकडे सर्वात मोठा क्वेश्चन होता की असं एक रुग्ण ट्रान्सपोर्ट सिस्टीम बनवायची की ज्यामुळे पेशंट सेफली आपण एका विभागातून दुसऱ्या विभागासाठी आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. आणि जसं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सोनोग्राफी करताना किंवा पेशंट लिफ्टमध्ये ट्रान्सपोर्ट करताना जे सराउंडिंगमध्ये पेशंट नातेवाईक आहे, जे वर्किंग स्टाफ आहे, ते पण क्रॉस इन्फेक्शन होत होते. त्यामुळे की ही आयडिया आम्ही आमच्या एक स्किल लॅब आहे आमच्या डिपार्टमेंटला, त्या स्किल लॅबमध्ये सर्वांनी, म्हणजे आमच्याकडे अनुभवी माइंड्स पण होते, यंग माइंड्स पण होते, तो दोघांनी मिळून एक विचार करून ही एक आयडिया उत्पन्न झाली. आणि त्या आयडियावर मग आम्ही तिथे काम केलं आणि त्यासाठी आम्हाला इंजिनिअरिंग सपोर्ट हवा होता. तो इंजिनिअरिंग सपोर्ट आम्हाला मिस्टर श्रीकांत मिश्र आणि शशांक या टीमनी ॲज अ मेडिफॉर्म LLP यांनी आयडियाज दिल्या. आणि ह्या डिव्हाइसचा अजून जसं की कोविडमध्ये खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, तर डिव्हाइस बनवण्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम आम्हाला मिस्टर मिलिंद चौधरी, हे अंबरनाथ इथे यांची मेडिकल डिव्हाइसची इंडस्ट्री आहे, तर त्यांनी सर्वांनी हेल्प करून मग आम्ही त्याची फर्दर रिसर्च अँड डेव्हलपमेंट केली डिपार्टमेंटला.
विषाणू रक्षक विषयी आपण माहिती घेतोय. सर, प्राथमिक स्वरूप कसं होतं आणि त्याचं अंतिम स्वरूप जे आम्ही बघतो तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर त्याविषयी आम्हाला सांगा. प्राथमिक जो प्रोटोटाईप आम्ही सर्जिकल स्किल लॅबमध्ये विभागात तयार केला होता, त्याच्यात अत्यंत कमी खर्चात आणि लोकल विद्यार्थी आणि शिक्षकांनी याच्यामध्ये वर्गणी गोळा करून आम्ही 50,000 रुपयापर्यंत याच्यावर खर्च केला होता. त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा बॅटरी कॉम्पोनंट्स होते आणि त्याची फ्रेम आम्ही ॲल्युमिनियमची बनवली होती आणि त्याला ॲक्रिलिकचे ट्रान्सपरंट साईड वॉल्स यूज केल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्याला जवळपास 4 महिने जे हॉस्पिटलमध्ये त्यातनं रुग्णाची वाहतूक करून त्याच्याबद्दल बऱ्याच तज्ज्ञ लोकांकडनं फीडबॅक घेऊन नंतर त्याला मॉडिफाय केलं आणि फायनल आम्ही पेटेंटेड जो प्रॉडक्ट तयार केला आहे, जो अधिक मजबूत आणि ॲम्ब्युलन्स अथवा एअर ॲम्ब्युलन्समध्ये जो नेऊ शकतो. जो पहिला प्रोटोटाईप होता त्याला ॲम्ब्युलन्स किंवा एअर ॲम्ब्युलन्समध्ये न्यायला तो शक्य नव्हतं. त्याच्यामुळे हा नवीन प्रोटोटाईप जो आहे त्याला नंतर आम्ही पेटेंटेड केला आहे. फारच छान. सरांनी वर्णन केल्याप्रमाणे कल्पना कशी साकार होते आहे ते आपण पाहूया. म्हणजे एखाद्या बीचं वटवृक्ष कसं होतं ते आपण पाहणार आहोत. पाहूया एक ध्वनी चित्रफित या प्रवासाशी निगडीत. जे रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाने एक विशेष संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्जिकल स्किल लॅबमध्ये एक प्रेशराइज्ड रुग्णवाहतूक चेंबर तयार केले. या चेंबरमध्ये निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह प्रेशर दोघांची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून या बंद चेंबरमधून रुग्णाची वाहतूक करताना सूक्ष्मातील सूक्ष्म विषाणू किंवा जीवाणू चेंबरमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत किंवा चेंबरमधील विषाणू किंवा जीवाणू बाहेर पडू शकणार नाहीत. चेंबरच्या इनलेट आणि आउटलेट या ठिकाणी हेपा फिल्टरचा वापर करण्यात आले आहे. त्यामुळे 0.03 मायक्रॉन पासूनच्या सर्व विषाणू किंवा जीवाणूंपैकी 99.97% सूक्ष्मजीवांच्या वाहतुकीस मज्जाव येतो. सार्स फॅमिलीमधील बहुतांश विषाणू 0.20 ते 2 मायक्रॉनपर्यंतचे असल्याने या फिल्टरमध्ये सहजपणे कैद होतात. सुरुवातीला बनवण्यात आलेल्या या चेंबरमध्ये 3 विभाग होते. स्ट्रेचर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशरने युक्त असा पाया आणि त्यावर एअरटाईट कंटेनर. या सिस्टीमला विषाणू रक्षक असे नाव देण्यात आले आणि त्याचा वापर जे रुग्णालयामध्ये सुमारे 4 महिने करण्यात आला. रुग्णांच्या वाहतुकीमध्ये होणारा फायदा आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांकडून आलेला अभिप्राय लक्षात घेता शल्यचिकित्सा विभागाने मेडिमेक इंडस्ट्री अंबरनाथ यांच्या सहयोगाने या यंत्रामध्ये संशोधन आणि विकास करून अधिक मजबूत आणि अधिक कार्यक्षम असे चेंबर विकसित केले. मित्रांनो, भारतात निर्मित झालेलं स्वदेशी असं विषाणू रक्षक विषयी आपण माहिती घेतोय. डॉक्टर हेमंतकडून अजून जाणून घेऊया की विषाणू रक्षक कसं काम करतं. डॉक्टर साहेब, ते आम्हाला सांगा. सो आम्ही एक संकल्पना म्हणजे हवेचा जो प्रवाह असतो तो नेहमी हा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे होतो. ह्या संकल्पनेचा आम्ही यूज करून हे विषाणूरक्षक बनवलं. यामध्ये आम्ही 2 जे मोड दिले, त्यामध्ये एक उच्च दबाव म्हणजे पॉझिटिव्ह प्रेशर आणि कमी दबाव निगेटिव्ह प्रेशर, अशा 2 मोडचा यूज करून आम्ही ही कन्सेप्ट तयार केली फॉर रुग्णवाहिकेसाठी. डॉक्टर बंडरवर तुमच्याकडे वळतो की या उपक्रमात अजून कोणाकोणाचा सहभाग होता ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याच्यामध्ये प्रमुख सहभाग होता श्री मिलिंद चौधरी यांची जी इंडस्ट्री आहे मेडिमेक इंडस्ट्रीज अंबरनाथ यांचा, आणि त्या व्यतिरिक्त टेक्निकल किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी इंडोमेट डिव्हायसेसचे श्रीकांत मिश्रा आणि शशांक चौरसिया म्हणून होते. या दोघांचा प्रमुख सपोर्ट याच्यामध्ये होता. मित्रांनो, विषाणू रक्षक विषयी आपण अजून जे आहे ध्वनिचित्रफित पाहणारच आहोत. तर आपण कोणी सहभाग यात केला, कोणी कॉन्ट्रीब्युशन केलं, कोणी योगदान दिलं ते आपण बघतोय विषाणू रक्षकसाठी. आता स्क्रीनवर महत्त्वाच्या अशा स्लाईड्स आहेत, तुम्ही फोटो काढला तरी चालेल. आणि डॉक्टर हेमंत यांच्याकडे आपण वळणार आहोत. एक ध्वनिचित्रफित पण आपण पाहणार आहोत. तर या विषाणू रक्षकाची काही खास वैशिष्ट्य आहेत का, ती आम्हाला वैशिष्ट्य सांगा.
हो. जसं की ती जी आयडिया होती विषाणूरक्षक बनवायची, ती स्टार्टिंगला फक्त कोविडसाठी आम्ही रिसर्च करून बनवलेली. तर कोविडमध्ये जसं की आम्ही निगेटिव्ह प्रेशरचा यूज केला. पण ॲडिशनल म्हणजे स्पेसिफिक आमचं जे संशोधन होतं ते म्हणजे की आम्ही ह्या कॉम्पॅक्ट चेंबरमध्ये की आम्ही दोन्ही मोड यूज करायचे. तर आम्ही पॉझिटिव्ह प्रेशर मोड पण यूज केला. आता पॉझिटिव्ह प्रेशर मोड म्हणजे की चेंबरच्या आतमध्ये हा हवेचा दबाव जो असतो सकारात्मक असणार बाहेरपेक्षा. सो हवेचा जसं मी तुम्हाला सांगितलं की हवेचा जो प्रवाह असतो तो नेहमी उच्च दबावाकडून कमी दबावाकडे होतो. जर पॉझिटिव्ह प्रेशर चेंबरमध्ये जर त्या चेंबरच्या आतमध्ये जर हवेचा दबाव हा बाहेरच्या हवेपेक्षा जास्त असेल तर आपण तिथे जे इम्युनोकॉम्प्रोमाइज पेशंट आहे ज्यांची की प्रतिकारक शक्ती कमी आहे ते जर आपण त्यांना ट्रान्सपोर्ट केलं तर बाहेरची हवा आतमध्ये येणार नाही कारण की आतला हवेचा प्रवाह जास्त असणार. सो त्याचा ॲडिशनल फीचर आम्हाला असं मिळालं की हे जे विषाणू इम्युनोकॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, जे ट्रान्सप्लांटचे पेशंट आहेत, ज्यांची शस्त्रक्रिया होते रिनल ट्रान्सप्लांटची, जे लाँग टाईमसाठी स्टेरॉइड्सवरती असतात, त्या पेशंट ट्रान्सपोर्टसाठी पण याचा यूज आपण वाढवता येईल. त्यानंतर जो निगेटिव्ह मोड जो आहे नकारात्मक दबाव त्याचा यूज कोविडच नव्हे तर कोविडसारखे अनेक संसर्गजन्य रोग जसं की क्षयरोग झाला, ट्युबरक्लोसिस, त्यानंतर इबोला व्हायरस जे बाहेरच्या देशांमध्ये आहे, त्यानंतर मिनिंजायटिस झालं, त्यानंतर अजून खूप सारे व्हायरस इन्फेक्शन जे संसर्गजन्य आहे त्यासाठी आपण या नकारात्मक दबावाचा यूज करू शकतो. तर तसं की हे दोन्ही मोड असल्यामुळे याचे फीचर्स खूप जास्त वाढलेत आणि याचा यूज खूप जास्त प्रमाणात करता येईल आपल्याला पुढे चालून. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर हेमंत यांनी जी आपल्याला माहिती दिली ती आपण ध्वनिचित्रफीत मार्फत बघणार आहोत. 2 ध्वनिचित्रफीत आपण बघणार आहोत आणि ही जी संकल्पना आहे ते समजून घेणार आहोत. पाहूया एक ध्वनिचित्रफीत. स्ट्रेचर, ॲम्ब्युलन्स तसेच एअर ॲम्ब्युलन्समध्ये कार्य करण्यास सक्षम आहे. याचबरोबर केवळ रुग्णांची वाहतूक न करता त्याचसोबत चेंबरमधील पेशंटला ऑक्सिजन सप्लाय, व्हेंटिलेटर जोडणे, सोनोग्राफी करणे, इंजेक्शन्समधून औषधे देणे याची सुविधा देखील रुग्णाशी प्रत्यक्ष संबंध न येता ग्लोव्हजच्या मार्फत करण्यात आलेली आहे. निगेटिव्ह प्रेशरमुळे फक्त कोविड-19च नव्हे तर त्याचबरोबर इबोला व्हायरस, क्षयरोग, मेनिंजायटिस यांसारख्या घातक संसर्गजन्य रोगांच्या संक्रमणाला नक्कीच आळा बसेल. चेंबरमधील पॉझिटिव्ह प्रेशर सिस्टीमचा वापर रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या पेशंटच्या वाहतुकीस उपयुक्त ठरेल. फक्त कोविडच नव्हे तर इतर संसर्गजन्य रुग्णांची वाहतूक ग्रामीण भागातून शहरी रुग्णालयात करताना रुग्णांच्या नातेवाईकांना वाहतुकीची वेगळी सोय करून यावे लागत असे. विषाणू रक्षक सज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा त्याच ॲम्ब्युलन्समधून वाहतूक करता येईल. मित्रांनो, आपण पाहिलं की ध्वनिचित्रफितीमध्ये कशी आहे हे जे विषाणू रक्षक. आणि डॉक्टर भंडारवार यांच्याकडे वळूया आणि कुठकुठल्या ज्या वैद्यकीय प्रक्रिया म्हणा किंवा कुठल्या प्रोसिजर्स आपल्याला या विषाणू रक्षकमधून करता येतात त्याविषयी आम्हाला सांग. तर विषाणू रक्षकमध्ये हेड एंड आणि फूट एंड असे 2 हे आहेत आणि बरेचसे तुम्ही सराउंडिंग बघितले असतील, बरेचसे ग्लोव्जसाठी पोर्ट दिले आहे. त्यामुळे तुमचा डायरेक्ट संपर्क न येता रुग्णाला तुम्ही हाताळू शकता. आणि याच्यामध्ये आता त्यांना जनरल ॲनेस्थेशिया द्यायचा आहे किंवा इमर्जन्सीमध्ये पेशंट आला आणि त्याला तुम्हाला इंट्युबेशन करायचं आहे तर ते शक्य आहे, इंट्युबेशन शक्य आहे. नंतर IV फ्लुइड्स कॅथेटरायझेशन शक्य आहे किंवा त्याला काही जखमा असतील तर त्या लोकल ॲनेस्थेशियामध्ये त्या आपण सुचरिंग करू शकतो. या व्यतिरिक्त व्हेंटिलेटर किंवा मल्टीपॅरा मॉनिटर्स, ECG मॉनिटरिंग हे सर्व आपल्याला याच्यामध्ये करता येतं. फारच छान. मित्रांनो, विषाणू रक्षक याविषयी, या यंत्राविषयी, या उपकरणाविषयी आपण जाणून घेतो आहे, माहिती करून घेतो आहे. स्वदेशी बनावटीचा आहे आणि येथे श्री संत नामदेव महाराजांचा एक छोटासा अभंग असा आठवतो. सर्व पाप पुण्य हिची दोन्ही भांडी, सर्व पाप पुण्य हिची दोन्ही भांडी, विवेक न सांडी येता जाता, तुझे नाम तारू, तुझे नाम तारू, तुझे नाम तारू श्री विठ्ठला, तुझे नाम तारू श्री विठ्ठला. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. मित्रांनो, विषाणू रक्षक या भविष्यातील रुग्ण वाहतुकीच्या उपकरणाविषयी आपण माहिती घेतो आहे. सर जे समूह रुग्णालय मुंबईतील शल्यचिकित्सा विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अजय भंडारवार सर आपल्यासोबत आहेत. सोबत डॉक्टर हेमंत आपल्यासोबत आहेत, शल्य विशारद आहेत. डॉक्टर दोघेही
दोघांनी हा स्वदेशी बनावटीचा जे विषाणू रक्षक म्हणून एक उपकरण स्वदेशी निर्मित केलेलं आहे, तर त्याविषयी माहिती घेतो आहे आणि कसं काम करतो त्याविषयी माहिती घेतो आहे. डॉक्टर हेमंत, तुमच्याकडून वळतो आणि या विषाणू रक्षकचे तांत्रिक तपशील आम्हाला सांगा आणि तांत्रिक वैशिष्ट्य काय ते सांगा. तो जसं की तुम्ही फर्स्ट मॉडेल बघितलं असेल, ते हे एकदम मोठं आणि लार्ज होतं. त्यामुळे आमचा प्लॅन असा होता की ह्याच विषाणूरक्षकला आपण ॲम्ब्युलन्समध्ये पण ट्रान्सपोर्ट करू शकू. कारण की जे रुग्णालयामध्ये जो पण रुग्ण क्राऊड्स असतो तो महाराष्ट्राच्या स्मॉल एरियामधून येतो. त्यामुळे पेशंटला इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स खूप असतात आणि कोविडसारख्या पेशंटला तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं तर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटसोबत नातेवाईकांना येणं खूप डिफिकल्ट असायचं. कारण की त्यांना पण संसर्ग जेव्हा म्हणून तर त्यांना वेगळी गाडी करून यावं लागायचं. सो त्यासाठी आम्हाला ते डिव्हाइस एकदम कॉम्पॅक्ट बनवायचं होतं आणि आम्ही ते मेडिमेक्सचा यूज करून ते एकदम कॉम्पॅक्ट ॲम्ब्युलन्ससाठी केलं. आता इतक्या वेळ पेशंट जर तुम्हाला त्या चेंबरमध्ये ट्रान्सपोर्ट करायचं, त्यासाठी त्या चेंबरमध्ये पेशंटला काही नाही झालं पाहिजे, ही सर्वात महत्त्वाचे त्यासाठी क्वेश्चन्स होते. त्यामुळे जे तांत्रिक पद्धती आहे त्यामुळे आम्ही मेनली तर बॅटरी ऑपरेटर म्हणजे 12 तास त्याचं बॅटरी बॅकअप पाहिजे. इन केस जर ॲम्ब्युलन्सचा सप्लाय नसला किंवा पेशंट ट्रान्सपोर्ट करताना पेशंट तिकडे ते प्रेशर मोडचे जे फॅन्स आहेत, ते UAC लाईट्स आहेत, त्यांना येण्यासाठी की त्याला 12 आवर्सची आम्हाला बॅटरी बॅकअप द्यायची होती. त्याचनंतर आतमधलं टेम्परेचर किती आहे, आतमध्ये ह्युमिडिटी किती आहे, त्यासाठी व्हेरियस ह्युमिडिटी सेन्सर, प्रेशर सेन्सर, जे की आतमध्ये थोडाफार जरी बदल झाला तर ते आपल्याला सिग्नल देतील किंवा आतमध्ये टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं. तर ह्या सगळ्या पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे हवा आतमध्ये किती प्रमाणात क्लिअर आहे यासाठी एक एअर क्वालिटी डिव्हाइस येते. ते पण आपल्या डिव्हाइसमध्ये आम्ही सेन्सर टाकलेलं. त्यामुळे आतमध्ये हवा क्लिअर आहे की नाही, थोड्याफार प्रमाणात जरी फिल्टरचं म्हणजे हेपा फिल्टर आपण यूज करतो त्या फिल्टरचं काम बरोबर आहे की नाही हे कळण्यासाठी पण ते सेन्सर आम्हाला खूप युजफुल आलं. त्यामुळे पेशंट ट्रान्सपोर्टेशन हे खूप इझी होऊन गेलं विथ पेशंट सेफ्टी. म्हणजे पेशंट त्यामध्ये इझिली विदाऊट काही परिणाम झाल्याशिवाय तो ट्रान्सपोर्ट आम्हाला करता आला. फारच छान. डॉक्टर भंडारवार, तुमच्याकडे वळतो आणि दुसऱ्या कुठल्या देशांमध्ये असं विषाणू रक्षक सारखं उपकरण आहे का, त्याच्याशी तुलना करतात? प्रेशराइज्ड आयसोलेशन पॉड्स म्हणतात. असे पॉड्स प्रगत देशांमध्ये आम्हाला सर्च केल्यावर आढळले. तर त्याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये अमेरिकेत किंवा नॉर्वे या अशा प्रगत देशांमध्ये अशा प्रकारचे प्रेशराइज पॉड्स, आयसोलेशन पॉड्स म्हणतात, ते वापरतात रुग्ण वाहतुकीसाठी. पण त्यांची किंमत 18 लाख ते 40 लाख रुपये एवढी जास्त आहे, एक्झॉर्बिटंट आहे. त्यामुळे आपण जे हे बनवलेलं आहे सेम प्रिन्सिपलवर, तर हे आपलं विषाणू रक्षक जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे याच्यामध्ये किंमत 3 ते 5 लाख रुपये आहे आणि हे अतिशय कमी दरात आहे ॲज कम्पेअर्ड टू वेस्टर्न पॉड्स अवेलेबल. फारच छान. स्वदेशी बनावटीचं जे आपलं विषाणू रक्षक यंत्र आहे, उपकरण आहे, त्याविषयी अजून आपण माहिती घेऊया. पाहू एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. त्यांनी युक्त असे चेंबर युरोपियन देशांमध्ये साधारण 18 लाखांपर्यंत उपलब्ध आहे. परंतु मेक इन इंडियाच्या अजेंडाखाली निर्माण केलेल्या आपल्या या विषाणू रक्षकाची किंमत केवळ 3 लाखांपर्यंतच आहे. जगभरात वेगवेगळ्या देशात सुरू असलेली कोविड-19ची दुसरी लाट लक्षात घेता व भारताला देखील असलेल्या संभाव्य धोक्याचा विचार करता हे विषाणू रक्षक भविष्यामध्ये नक्कीच मोलाचे योगदान ठरणार आहे. मित्रांनो, विषाणू रक्षक या उपकरणाविषयी आपण माहिती घेतो. डॉक्टर हेमंत यांच्याकडून अजून जाणून घेऊया. डॉक्टर साहेब, कोविड महामारीमध्ये या यंत्राचा, उपकरणाचा कुठे कुठे आणि कधी वापर झाला त्याविषयी आम्हाला सांगा. किती वापर झाला? सो ह्या म्हणजे पूर्ण लास्ट फायनल प्रॉडक्टपर्यंत आमची कोविडची महामारीची जी फर्स्ट वेव होती ती निघून गेली होती. आणि फर्स्ट वेवमध्ये ॲक्च्युली आम्ही बघितलं की जेव्हा आम्ही ICUमध्ये काम करायचो, वॉर्डमध्ये काम करायचो, की पेशंट एकट्या हाताने नातेवाईकांचा दूरपर्यंत संपर्क नसायचा जेव्हा पेशंट आतमध्ये येतो तेव्हा. त्यामुळे जी विल पॉवर जी असते पेशंटची ना, ती तिकडे खचून जायची. सो जेव्हा आम्ही सेकंड वेवमध्ये हे प्रॉडक्ट जो आहे तो सेंट जॉर्ज रुग्णालय, जे पूर्णपणे कोविडसाठी सक्षम होतं, जे असं जेजेचा पार्ट, आणि नंतर जे रुग्णालय आणि नायरमध्ये, या 3 ठिकाणी आम्ही याचा यूज स्टार्ट केला. आणि तुम्ही प्रिव्हियस फोटोमध्ये बघितलंच असेल की नातेवाईक एकदम पेशंटच्या जवळ जाऊन त्यांना एक पाठिंबा दिल्यासारखं वाटत होतं. आणि त्यामध्ये खरंच आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये त्याचा यूज बघितला की नातेवाईकांची जी विल पॉवर आहे ती खूप प्रमाणात वाढली. त्यामुळे
पेशंट लवकरात लवकर बऱ्या होण्याचं जे असतं ते प्रमाण वाढलं. आणि तसेच आम्ही खूप साऱ्या प्रोसिजर आहेत, जसं सोनोग्राफी करणं पेशंटचं, स्मॉल जे सर्जिकल प्रोसिजर होत्या, त्यामुळे जे आमचे डॉक्टर्स होते, जे आमचे स्टाफ होते, जे हॉस्पिटलचे मामा स्टाफ आहेत, जे पेशंटला कॅरी करता एका विभागातून दुसऱ्या विभागात, त्यांच्यासाठी पण क्रॉस इन्फेक्शन खूप प्रमाणामध्ये कमी झाल्याचं आम्हाला निदर्शन आलं आहे. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपण प्रतिक्रिया पण बघूया रुग्णाच्या नातेवाईकांचा. पाहूया एक ध्वनिचित्रफित प्रतिक्रियेशी निगडीत. मैं दिलीप सुब्रतो यहाँ हॉस्पिटल में मेरे डैडी यहाँ पे एडमिट है, वो भी कोरोना पॉजिटिव आ गए. अभी उनको सिटी स्कैन के लिए लेके जाना था. सिटी स्कैन के लिए जब लेके जाते हैं तो मैंने देखा है स्ट्रेचर पे लेके जाते हैं, और उसकी वजह से जब कोरोना पेशेंट को स्ट्रेचर पे लेके जाते हैं तो आजू बाजू भी लोग, नॉर्मल लोग आते जाते रहते हैं, और उनके साथ रिलेटिव को भी खड़े रहने के लिए प्रॉब्लम होता है. तो इन्होंने एक एक्सपेरिमेंट किया है और कुछ बनाया है, विषाणु रक्षक उसका नाम है. तो उसके अंदर मेरे डैडी को जब लेके गए तो वो देख के मैं सरप्राइज हो गया कि ये कितना अच्छा बनाया है इन्होंने. और इससे मैंने एक चीज नोटिस किया कि उससे मेरे डैडी भी एकदम कंफर्टेबल थे उसमें, और आजू बाजू के लोग भी कंफर्टेबल थे, जिससे वो इन्फेक्शन बाहर भी नहीं जा सकता था, और वो सेफ थे, खुद भी सेफ थे और हम लोग भी सेफ थे, और उनको इजीली लेके जाया गया और इजीली लेके आया गया. तो ये इतना अच्छा इन्होंने बनाया इंस्ट्रूमेंट. मैं इन लोगों के लिए इनको कॉन्ग्रेचुलेशंस करना चाहता हूँ, और ऐसा बनाते रहो. ये बेस्ट ऑफ लक, बहुत अच्छा किया है. इन लोगों को मैं सैल्यूट करता हूँ. मित्रांनो, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तुमच्या मनातील प्रश्न देखील आम्हाला जरूर फोन करून विचारा. विषाणू रक्षक विषयी जे प्रश्न आहेत ते आम्हाला विचारा. भंडारवार सर, तुमच्याकडे वळतो की ही जी संकल्पना आहे याचा अजून काय काय उपयोग करता येईल, किंवा अजून अधिकाधिक लोकांपर्यंत ही कसं पोहोचता येईल त्याविषयी आम्हाला सांगा. तर ही जी संकल्पना आहे, आता याच्यामध्ये आपल्याकडे इन्फेक्शियस वॉर्ड्स किंवा हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स जे असतात ते मिनिमाइज करण्यासाठी जर या सिस्टीम्स आपण इम्प्लिमेंट केल्या प्रत्येक वॉर्ड किंवा हॉस्पिटल्समध्ये, तर याला तुम्ही आयसोलेशन बेड म्हणून सिंगल वॉर्डमध्ये एकच पेशंट समजा असेल तर त्याकरता पण वापरू शकता, किंवा आयसोलेशन बेड्स म्हणून आपण जर सेम प्रिन्सिपलने आयसोलेशन बेड बनवले तर त्या बेडमध्ये इतर रोगांना जे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन किंवा वन पेशंट टू अदर पेशंट असे ट्रान्समिशन्स होणार नाही. त्याच्यानी बऱ्याच अंशी आपण याच्यावर कंट्रोल करू शकतो. फारच छान. एका संकल्पनेचे वेगवेगळ्या प्रकारे कसं चारही बाजूने आपल्याला त्याचा फायदा घेता येईल, लोकांना, देशाला त्याचा फायदा होईल, पूर्ण विश्वभरात ज्याचा फायदा होईल, त्याविषयी चर्चा सुरू आहे. मित्रांनो, इथे वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. मित्रांनो, रुग्ण वाहतुकीचे जे भविष्य आहे त्याविषयी चर्चा सुरू आहे. विषाणू रक्षक विषयी चर्चा सुरू आहे. सर जे समूह रुग्णालयातील प्राध्यापक आणि विभाग प्रमुख शस्त्रक्रिया विभागाचे डॉक्टर अजय भंडारवार सर आपल्यासोबत आहेत, आणि सोबत डॉक्टर हेमंत जावळे जे की माजी विद्यार्थी आहेत सर जे समूह रुग्णालयातील. तर त्या दोघांनी हे जे उपकरण आहे ते नवीन बनवलेलं आहे, स्वदेशी बनावटीचं असं उपकरण आहे. त्याविषयी माहिती घेतो आहे. तुमच्या प्रश्नांची पण आम्ही वाट बघतो आहे. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला दाखवायला चांगल्या स्लाईड्स आणल्या आहेत, त्याविषयी पण आपण जाणून घेऊया. पाहूया एक स्लाईड जी आपण राहिली, आणि त्याविषयीचं वर्णन सरांकडून आपण जाणून घेऊया. काय सांगितलं त्या स्लाईडमध्ये? तो ह्या सेम संकल्पनेचा यूज करून GT रुग्णालयामध्ये आपण एक सेम प्रकारे एक ऑपरेशन थिएटर बनवलं. त्यामध्ये पण आपण ड्युअल प्रेशर, म्हणजे सगळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर, त्यामुळे जे कोविड युक्त रुग्ण होते आणि जे अजून बाकी संसर्गजनित रुग्णामुळे ज्यांची सर्जरी प्रक्रिया आहे ते आपण ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये करू शकतो. आणि ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्ही बघू शकाल की इकडे पण 2 चेंबर आहे, त्यामध्ये पण आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर आणि ते जे फिल्ट्रेशन युनिट आहे ते हेपा फिल्टर थ्रू करण्यात येईल. तर ह्या संकल्पनेचा अजून जो विस्तार होत आहे तो बऱ्यापैकी जे रुग्णालयामध्ये होत आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, जेव्हा आपण हे उपकरण वापरत होता तेव्हा काही संशोधनपर लेख वगैरे आपण किंवा तपास प्रक्रिया असे आपण काही केली का? तर ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, आता जसं की आम्ही सेकंड वेव्हमध्ये हे प्रकरण जेमध्ये सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये आणि नायर रुग्णालयामध्ये आम्ही यूजसाठी आणले. त्यानंतर आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होता की याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळेल. तर आम्ही याच्या अराऊंड 550 पेशंट
ची टॅली केली, त्यामध्ये 150 पेशंट हे कोविडयुक्त होते आणि ते जे पेशंट ट्रान्सपोर्ट करताना पेशंटसोबत जे मामा वर्कर्स होते आमच्या हॉस्पिटलचे, नंतर पेशंटचे जे नातेवाईक होते, त्या सगळ्यांची आम्ही स्वॅब टेस्टिंग केली आणि बऱ्या प्रकारात जो रिझल्ट आहे तो चांगला मिळाला आम्हाला. आणि त्याच प्रकारे जे ट्रान्सपोर्ट चेंबर होते त्याचे जे इनलेट आणि आउटलेटचे जे एक्झिट चेंबर्स आहेत त्याचे पण आम्ही स्वॅब टेस्टिंग केली, ते पण निगेटिव्ह आली. सो ओव्हरऑल हे आम्ही पब्लिकेशन इंटरनॅशनल एक जर्नल आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग अँड मेडिकल डिव्हायसेसचं, त्यामध्ये आमचा हा पेपर आम्ही पब्लिश केला आणि याचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात मिळाला. डॉक्टर भंडारवार सर, तुमच्याकडे वळतो. साधारण किती वर्षानंतर पेटंट तुम्हाला भारत सरकारतर्फे मिळालं? आणि या प्रश्नाला जोडून अजून एक प्रश्न विचारतो की तुम्हाला जे अनुभव आले या उपकरणाचे, विषाणूरक्षकचे, ते देखील आम्हाला सांगा. याबद्दलचं पेटंट आम्ही 3 सप्टेंबर 2020ला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयात एक खेतान कंपनी म्हणून लॉ फर्म आहे त्यांच्यामार्फत आम्ही पेटंटसाठी अर्ज केला होता. त्याच्यानंतर 3 एप्रिल 2024ला म्हणजे तब्बल 3.5 वर्षांनी आम्हाला याचा पेटंट प्राप्त झाला आहे. तो पुढील 20 वर्षाकरता व्हॅलिड आहे. फारच छान. आणि अनुभवाविषयी काय सांगणार? म्हणजे तुम्ही वापर केला आणि काय रुग्णांमध्ये? आम्ही याच तत्वावरती GT रुग्णालयामध्ये एक ऑपरेशन थिएटरची रचना केली होती आणि त्यामध्ये बरेचसे कोविड पेशंट्सच्या शस्त्रक्रिया पण केल्या होत्या. कारण निगेटिव्ह प्रेशर OT जर तुम्ही बनवायला गेलात तर बांधकाम आणि खर्च खूप आहे. तर आम्ही ते एक मेटॅलिक फ्रेम्स आणि हे यूज करून तिथे ती तशी OT बनवली होती आणि ती सक्सेसफुली ऑपरेट झाली आणि भरपूर प्रमाणात कोविड पेशंट्सच्या शस्त्रक्रिया तिथे व्यवस्थित पार पडल्या होत्या. फारच याच्यात पब्लिकेशन्सचं म्हटलं तर एक पब्लिकेशन आता बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं सांगितलं तुम्ही, असे 2-3 आम्ही कोविड रिलेटेड पब्लिकेशन्स केल्या. एकामध्ये जवळपास 1400 पेशंटची सिरीज आहे. एक्झॅक्ट म्हटलं तर 1393 पेशंटची सिरीज पहिली आम्ही पब्लिश केली होती. त्याच्यानंतर ही सेकंड आहे. त्याच्यानंतर एक आम्ही 51 पेशंट्समध्ये जवळपास मिनिमल इन्व्हेजिव्ह ऑटोप्सी म्हणजे टू फाइंड आउट द कॉज ऑफ डेथ, मृत्यूचं कारण काय म्हणून त्या प्रत्येक ऑर्गनच्या बायोप्सी घेतल्या होत्या, कशामुळे एक्झॅक्टली मृत्यू झाला याचं कारण शोधण्यासाठी. असे 3 पब्लिकेशन्स आमचे झालेले आहेत. फारच छान. डॉक्टर हेमंत, तुमचा काय अनुभव होता विषाणू रक्षक या उपकरणाचा वापर करताना? स्टार्टिंगला अनुभव म्हणजे असं की जसं की मी स्टार्टिंगपासून सांगत आलो की एक समस्या निर्माण झाली होती आणि त्या समस्येसाठी काहीतरी सोल्युशन हवं होतं. सो जेव्हा खूप सारे अनुभवी माइंड्स आणि यंग माइंड्स सोबत येऊन हा प्रॉडक्ट तयार झाला, तर त्यामुळे खूप सारे आयडियाज वरती आले आणि असं कळालं की जेव्हा आपण कोणत्या पण गोष्टीवर विचार करतो तर संशोधन करणं हे खूप डिफिकल्ट नसतं. जसं की आता आपण बघितलं तर मेडिकल डिव्हायसेसमध्ये सर्वात जास्त जे कंपनीज आहेत ते सगळे आंतरराष्ट्रीय आणि त्यांना आपण खूप प्रमाणात इकॉनॉमिकली पैसे पे करतो. म्हणजे गव्हर्नमेंट जवळजवळ खूप साऱ्या डिव्हायसेसच्या 50 लाखापेक्षा वरती आहेत. सो असं वाटलं की आपण इंडियामध्ये आपल्या स्वदेशीवर जर खूप साऱ्या लोकांनी विचार केला, मेडिकल फॅटर्निटीनी पण रिसर्चमध्ये गेले, तर खूप प्रमाणात असे संशोधन करता येईल आणि खूप प्रमाणामध्ये आपण स्वदेशी असे मेडिकल डिव्हायसेस बनवू शकतो की जेणेकरून रुग्णांचा यूज खूप प्रमाणामध्ये फायदा होईल आणि आपल्याला बाहेरून गोष्टी आणायची गरज नाही पडणार. फारच छान. मित्रांनो, अशी जर उदाहरणं आपण पाहिली, ऐकली आणि ध्वनिचित्रफीत आणि कसं काम करतं ते पाहिलं की आपला देखील आत्मविश्वास दुप्पट होतो, दुणावतो आणि अजून आपण या संशोधन क्षेत्रात पुढे जातो. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज रुग्ण वाहतुकीचं जे भविष्य आहे, विषाणू रक्षक या उपकरणाविषयी आपण जाणून घेतो आहे. सुप्रसिद्ध असं सर जे समूह रुग्णालय मुंबईतील शस्त्रक्रिया विभागाचे जे प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख डॉक्टर भंडारवार आपल्यासोबत आहेत आणि सोबत माजी विद्यार्थी आणि शल्यचिकित्सक डॉक्टर हेमंत आपल्यासोबत आहेत. तर डॉक्टर हेमंत यांच्याकडून आपण जाणून घेऊया भविष्यातील योजना काय आहेत तुमच्या, त्या देखील आम्हाला सांगा. जसं की आता तुम्ही ही संकल्पना बघितली आहे, हे एक छोट्या प्रमाणात फक्त रुग्ण ट्रान्सपोर्टसाठी आहे,
पण ह्या संकल्पनेचा आपण यूज पुढे चालून खूप प्रमाणात करू शकतो हे आम्हाला हळूहळू कळालं, की जसं की तुम्ही एखाद्या शासकीय रुग्णालयात गेला तर शासकीय रुग्णालयामध्ये एक असं वेगळा वॉर्ड असतो ज्याला आपण संसर्गजनित रोग वॉर्ड म्हणतो किंवा TB वॉर्ड म्हणतो, क्षयरोग वॉर्ड म्हणतो, किंवा असंच एक बर्न पेशंटचा वॉर्ड असतो. ह्या वॉर्डमध्ये तुम्ही गेलात तर तिकडे फुल आयसोलेशन असतं, पेशंटचे जे बेड्स असतात ते खूप जवळ असतात. जर आपण ह्याच संकल्पनेचा यूज करून जर असे आयसोलेटेड बेड्स बनवले ज्यामध्ये की आपण ऑलरेडी दाखवलं रिसर्च करून की हे पेशंटसाठी पण खूप सेफ आहे, त्यामध्ये आपल्याला टेम्परेचर, ह्युमिडिटी हे सगळं मेंटेन करता येईल, तर ह्याच प्रमाणात आपण असे वेगवेगळे बेड्स बनवू शकतो. नंतर हेच जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 ही ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स असते. ते ॲम्ब्युलन्स वेगवेगळ्या खेड्यामधून प्रायमरी हेल्थ केअरपासून सेकंडरी टू टर्शरी हेल्थ केअरपर्यंत पेशंट ट्रान्सपोर्ट करते. तर ह्याच 108मध्ये जर हे उपकरण असेल तर पेशंट ट्रान्सपोर्टसाठी खूप इझी होईल. म्हणजे पेशंट खेड्यातून नातेवाईकांना साईडला बसून पण ते पेशंट मुंबईसारख्या ठिकाणी किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसच्या शासकीय रुग्णालयामध्ये आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो, ज्याने की ॲम्ब्युलन्स कर्मचारी आणि पेशंटचे रुग्ण पण सेफली येऊ शकता. त्याचनंतर हॉस्पिटलमध्ये बेड्स वगैरे आहेत आणि ह्या संकल्पनेचाच आयडिया अशी आहे की ह्याच अशा संकल्पना आपण अजून मेडिकल हॉस्पिटलमध्ये करू शकतो की ज्यामुळे की जे मेडिकल नॉलेज आहे आणि जे टेक्नॉलॉजी आहे ह्या दोन्हीचं जर मिश्रण झालं तर खूप प्रमाणामध्ये आपण पेशंट सेफ्टी वाढू शकतो आणि कमी मॅनपॉवर यूज करून. जसं की आजकाल सगळं जे वर्ल्ड आहे हे AI जनरेटेड टेक्नॉलॉजी यूज करून समोर चाललं आहे की त्यांच्यामध्ये मेनली ते टेक्नॉलॉजी यूज करून मॅनपॉवर कमी करता आणि आपल्याकडे ऑलरेडी मॅनपॉवर जी आहे मेडिकल फॅटर्निटीमध्ये ती कमी आहे. जर मॅक्झिमम जर आपण टेक्नॉलॉजी यूज केला आणि ते पण स्वदेशी टेक्नॉलॉजी जर यूज केला तर ते आपल्याला कमी खर्चांमध्ये आपण अजून जास्त टेक्नॉलॉजी एकदम प्रायमरी हेल्थ केअरपर्यंत. त्यासाठी खूप सारे आता नवीन नवीन कंपनीज आहेत, ग्रँट्स आहेत जे की शासकीय जे स्कीम्स आहेत किंवा शासकीय जे इनोव्हेशन्स आहे आणि तेच जे रुग्णालयामध्ये आमची स्किल लॅब पण आम्ही अजून असं डेव्हलप केली सरांनी की ज्यामुळे अजून इनोव्हेशन जे आहेत, यंग माइंडचे जे इनोव्हेशन आहेत त्यात आपण प्राधान्य देऊन अजून असे रिसर्च करत आहे. फारच छान. डॉक्टर भंडारवार, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार? तर आता हेमंतनी सांगितल्याप्रमाणे जर आपण हाय किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे अतिशय कमी खर्चात जर आपण इथे भारतातच उत्पादन करू शकतो तर जे महाग असलेले प्रगत देशातील साधारण 18 ते 40 लाख रुपयाचे जे इक्विपमेंट्स आहे जर आपण 3 ते 5 लाखात स्वदेशी बनावटीचं बनवलं आणि देशांतर्गत व नंतर त्याला एक्सपोर्टही करू शकलो तर फार चांगलं राहील. आणि याच्याकरता पण उद्योग जगत असेल किंवा शासनातर्फे जर याच्यासाठी फंडिंग किंवा आर्थिक पाठबळ मिळालं तर आणखी रिसर्चला प्रोत्साहन मिळू शकेल असं मला वाटतं. फारच छान. डॉक्टर हेमंत, तुम्ही काय आमच्या मित्रांना जाता जाता संदेश देणार? जसं तुम्ही प्रत्येक मेडिकल फॅटर्निटीला विचारलं त्यांचा एकच मेसेज असतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रतिबंध हा आजारापेक्षा बेटर. सो आरोग्यसेवेत परिवर्तन करण्यासाठी प्रिव्हेन्शनवर आपण अजून इनोव्हेशन केले ते पण स्वदेशी मेड तर खूप प्रमाणामध्ये आपण रुग्णांना सेवा देऊया हाच माझा संदेश राहील. आणि रुग्णांनी पण जे कोविडमध्ये जो मेसेज मिळाला आहे की मास्क घाला, नंतर जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कमी ठेवा, तर प्रिव्हेन्शन केल्यानंतर खूप साऱ्या आजारांना आपण आळा आणू शकतो. हेच आहे. फारच छान. डॉक्टर भंडारवार, डॉक्टर हेमंत, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मित्रांना छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमची जी आरोग्य संपदाचा जो संघ आहे त्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या भागात आपण इथेच रामकृष्ण हरी म्हणूया. वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.